खबर अकोला से है, जहां पर्यावरण के महत्व को ध्यान में रखते हुए ओरल पुलिस ने 500 पौधे लगाकर एक अच्छी पहल की। पहल ओरल पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक पंकज कांबले और उप निरीक्षक गणेश कांदे के मार्गदर्शन में की गई। वृक्षारोपण समय की मांग है। पेड़ लगाने से पर्यावरण का संतुलन बना रहता है, हवा शुद्ध होती है और ग्लोबल वार्मिंग जैसी समस्याएं कम होती है। पेड़ हमें छाया, स्वच्छ हवा और सकारात्मक ऊर्जा प्रदान करते हैं, इसलिए प्रत्येक नागरिक को इसमें भाग लेना चाहिए और पेड़ लगाने चाहिए। उरल पुलिस स्टेशन ने सोमवार को अपने क्षेत्र में 500 पौधे लगाए। स्थानीय निवासियों ने इस नेक कार्य के लिए पुलिस निरीक्षक पंकज कांबले और उप निरीक्षक गणेश कांदे तथा अन्य पुलिसकर्मियों की जमकर प्रशंसा की। धनराज सबकाल की रिपोर्ट। स्टार्ट केलं की सांगा मला. ओके. झालं. नमस्कार, मी API पंकज कांबळे, ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या उद्दिष्टाअंतर्गत अकोला पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन उरळ येथे 500 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार माझ्या पोलीस स्टेशनचे माझ्या अधीनस्थ अधिकारी, अंमलदार तसेच महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही 500 रोपट्यांचं पोलीस स्टेशन उरळ इमारत परिसर तसेच पोलीस स्टेशन उरळ परिसर यामध्ये आम्ही 500 वृक्ष लागवड केलेले आहे. हे वृक्ष फक्त लावणे हेच उद्दिष्ट नसून हे 500 वृक्षांचं संगोपन संवर्धन हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार आम्ही विविध जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. अमृत वृक्ष या ॲपवर आम्ही जिओ टॅगिंग करून सदर वृक्षांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही अतिशय चांगली योजना आहे. माझं तुम्हा सर्वांना नम्र आवाहन आहे की आपणसुद्धा आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचं संरक्षण करावं. कारण पर्यावरणाचं संरक्षण केलं तर आपलं आरोग्य, आपलं जीवन अबाधित राहील. सर्वांना नवदुर्गा उत्सव, नवरात्र उत्सव आणि येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन या अनुषंगाने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण हे सर्व सण उत्सव अतिशय शांततेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आणि सर्व कायदेशीर नियमांचं योग्य ते पालन करून आपण सर्व सण उत्सव आनंदात साजरे करावेत. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.